नमस्कार. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत इमर्जन्सी आवर या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. असं म्हणतात कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यामध्ये मातृत्व ही सगळ्यात मोठी देणगी असते आणि बाळंतपण किंवा गर्भारपण ही आयुष्यातली सगळ्यात मोठी कसोटी असते. म्हणजे एखादा गर्भ 9 महिने पोटामध्ये वाढवायचा आणि त्याला जन्म द्यायचा ही काही साधी सोपी प्रक्रिया नाही आहे. आणि म्हणूनच आज आम्ही गर्भारपणातील जोखीम किंवा बाळंतपणातील जोखीम किंवा गर्भारपणात सुद्धा इमर्जन्सीची वेळ कशी येऊ शकते, बाळंतपणाच्या वेळेला मेडिकल इमर्जन्सी कशी उद्भवू शकते याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. मागच्या एपिसोडमध्ये म्हटलं त्यानुसार की कधीच कुणाच्या आयुष्यामध्ये मेडिकल इमर्जन्सी येऊ नये, पण दुर्दैवानं तशी वेळ आली तर आपण सगळ्यांनी अलर्ट असावं, आपल्या सगळ्यांना माहिती असावी, याच्यासाठी आम्ही हा एपिसोड करतोय आणि ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर या एपिसोडमध्ये येऊन मार्गदर्शन करतायत. आज आपण गर्भारपण आणि बाळंतपण या दोन्ही प्रक्रियेमध्ये कोणकोणते धोके उद्भवू शकतात, कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात, मेडिकल इमर्जन्सी कशा प्रकारे येऊ शकते आणि त्याच्यावरती कशा पद्धतीनं मात करता येते या सगळ्याबद्दल माहिती घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. आणि मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यातील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक माता भगिनींना या कार्यक्रमाचा नक्की फायदा होईल. सुरुवातीला म्हटलं तसं की कुणाच्याच आयुष्यामध्ये अशा पद्धतीची मेडिकल इमर्जन्सी येऊ नये, कोणतीही अडचण येऊ नये, पण जर दुर्दैवानं वेळ आली तर तुम्हाला माहिती असावी. आज या विषयावरती बोलण्यासाठी 3 तज्ज्ञ डॉक्टर आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मी स्वागत करतो डॉक्टर शिल्पा जोशी यांचं. त्याचबरोबर दुसरे डॉक्टर आहेत डॉक्टर मिलिंद तिवले, त्यांचंही स्वागत आहे. आणि ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील सिनियर डॉक्टर डॉक्टर उल्हास दामले सर. नमस्कार. तिघांचे स्वागत आहे. दामले सर, मी तुमच्यापासून सुरुवात करणार आहे. आपण हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी बोलताना एक अतिशय महत्त्वाची मला माहिती दिली, ती म्हणजे आपण गर्भारपणातील किंवा बाळंतपणातील धोका असं म्हणण्यापेक्षा जोखीम हा शब्द वापरूया. हो. अतिशय महत्त्वाचा शब्द येतो, कारण धोका म्हणले की लोकांच्या मनात आणखीन भीतीचा गोळा येतो, पण जोखीम म्हटल्यानंतर ती जोखीम दूर होऊ शकते असा एक आशावाद तयार होतो. मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की मुळात 9 महिने गर्भारपणाचे आणि त्याच्यानंतर बाळंतपण या प्रक्रियेमध्ये सर्वात जास्त धोका कोणत्या स्टेजला असतो असं तुम्हाला वाटतं? कोणत्याही एका स्टेजला धोका असतो असं मी म्हणणार नाही. हा धोका काय कारणामुळे उत्पन्न होतो त्यावरती अवलंबून. काही वेळेला आपण ज्याला लाईफ थ्रेटनिंग धोका म्हणतो, अशा प्रकारचा धोका अगदी सुरुवातीला पण येऊ शकतो, बाळंतपणात पण येऊ शकतो. वैद्यकीय दृष्ट्या आम्ही हे धोके असे म्हणतो की मेडिकल डिसऑर्डरमुळे, म्हणजे काही एक ऑलरेडी प्रॉब्लेम पेशंटला आहे, जसं की हार्ट डिसीज असेल, किडनी डिसीज असेल, आणि काही वेळेला केवळ गरोदरपणामुळे काही अडचणी येतात, ज्या बाळंतपणात होणारे रक्तस्राव असतील. अशा 2 प्रकारे या अडचणी येऊ शकतात. आणि या जोखमी माहीत करून घेतल्या, यांच्यावरच्या उपायांची माहिती ठेवली, तर आपण यातनं आईला किंवा बाळाला खूप मोठा त्रास न होता, मी स्पेसिफिकली सांगतोय खूप मोठा, मी अजिबात ॲश्युरन्स देत नाही की काहीही कुणालाही त्रास न होता आपण यातनं बाहेर पडू, पण खूप मोठा त्रास न होता, जीवाला धोका न होता आपण आई आणि बाळ दोघांनाही यातून बाहेर काढू शकतो. तिवले सर, मी तुम्हाला विचारणार आहे, बेसिक अगदी प्रश्न आहे, मूलभूत प्रश्न आहे. पूर्वीच्या काळी सिझरिन कमी व्हायची आणि नॅचरल नॉर्मल डिलिव्हरी व्हायच्या. गेल्या काही वर्षामध्ये सिझरिनचं प्रमाण वाढायला लागले. त्याच्या मागं काय कारण आहे नेमकं? म्हणजे त्याच्यामध्ये स्त्रियांच्या शरीरातील काही बदल असतात की अन्य काही कारणं असू शकतात? ह्यामध्ये मी एक 2-3 कारणं सांगू शकेन. की प्रथम म्हणजे आता सध्या वैद्यकशास्त्र एवढं प्रगत झालेलं आहे की काही जे बाळाला किंवा मातेला जे धोके असतात किंवा जोखीम म्हणतो आपण, तर त्या धोक्यांचं निदान आपण खूप लवकर करू शकतो. आणि अशा वेळेला कसं असतं की बाळंतपणामध्ये मातेला जोखीम असेल किंवा बाळाला जोखीम असेल, तर बाळंतपणामध्ये दोघांपैकी कोणाच्या तरी जीवाला धोका होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी म्हणजे आता हे ज्या कंडिशन्स सरांनी सांगितल्या, त्या कंडिशन्स आपण लवकर डायग्नोज करतो आणि अशा केसेसमध्ये आपण मग दोघांनाही धोका होऊ नये याकरता एक प्रिकॉशन म्हणून
सिझेरियनचा मार्ग अवलंबला जातो. अच्छा. पूर्वी होत असेल नॉर्मल, पण त्याचमध्येच की मॅटर्निटी मॉर्टॅलिटी म्हणतो आपण, म्हणजे आई बाळंतपणामध्ये दगावू शकणार, किंवा न्यूनेटल मॉर्टॅलिटी म्हणजे बाळाला धोका होऊन मरते, याचं प्रमाणही पूर्वी जास्त जास्त होतं. होतो, बरोबर. तर हे आता शेवटी बॅलन्स आहे. आज शेवटी किती झालं तरी बाळाला किती धोका आहे, आईला किती धोका आहे, आणि ती जी कंडिशन आहे, ज्या कंडिशनमुळे धोका आहे त्याची सिव्हिरिटी किती आहे, या सगळ्यांवरती हा निर्णय अवलंबून असतो. त्यामुळं पूर्ण कोणालाही धोका न होता, मातेला धोका न होता, बाळाला धोका न होता, म्हणजे मॅटर्नल मॉर्टॅलिटी वाढू नये किंवा निओनेटल मॉर्टॅलिटी वाढू नये, या कारणास्तव काही प्रमाणात सिझेरियनचा रेट वाढलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता अलीकडे ज्या माता येतात ह्या बघतो आपण की थोड्याशा अधिक वयाच्या असतात, म्हणजे लेट मॅरेजेस असतात, किंवा त्यांना ऑलरेडी काहीतरी प्रॉब्लेम असतात, स्थूल असतात त्यांचे, आणि लेट मॅरेजेसमुळे आता 30 नंतर नैसर्गिकरित्याच कुठलाही डिसीज होण्याची नॅचरल हिस्ट्री जी असते ती शक्यता वाढते. अच्छा. पण मला सांगा की मुळात डॉक्टर निर्णय कधी घेतात की या मातेची किंवा या गर्भवती स्त्रीची आता आपल्याला डिलिव्हरी ही नॉर्मल न होता सिझरिन करावी लागणार आहे, ह्याला काही अशी निकष असतात का की आता निकष असतात, सिझरिन करावं निकष असतात. आता ह्या मेडिकल डिसऑर्डर्समध्ये आपण बघतो की हे डायग्नोस आपण आधी करतो, त्यामुळं धोका उद्भवू नये यासाठी आपण निर्णय तो घेऊ शकतो. किंवा दुसरा निर्णय असू शकतो की बाळंतपणाच्या वेळेला जेव्हा स्त्री ॲडमिट होते त्यावेळेला 2-3 गोष्टी अवलंबून असतात. बाळाचं डोकं खाली सरकतं का नाही, बाळाच्या म्हणजे गर्भाशयाला आकुंचन व्यवस्थित येतात का नाही, पिशवी तोंड ओपन होतं का नाही. काही वेळा ते ऑब्स्ट्रक्टेड लेबर म्हणतो, म्हणजे की त्यामध्ये प्रसूतीच्या वेळेला कुठेतरी अडचणी येतात, की बाळाचं डोकं खाली सरकत नाही, किंवा जो कटिराचा भाग असतो आपण पेल्विस म्हणतो, त्या पेल्विसमध्ये काही अडचणी असतात की त्याच्यामुळे त्या पॅसेजमध्ये प्रॉब्लेम येतो. आम्ही याच्यामध्ये 3 हे म्हणतो, 3 P म्हणतो, म्हणजे पॅसेज, त्यानंतर पॅसेंजर आणि पॉवर. पॅसेज म्हणजे ते डिलिव्हरी ज्या मार्गाने होतो तो पॅसेज, बरोबर. पॉवर म्हणजे गर्भाशयाचे आकुंचन, आणि पॅसेंजर म्हणजे बाळ स्वतः. या तिन्हीमध्ये काही जर अडचण असेल तर सिझेरियनचा निर्णय घ्यावा लागतो. नाही, मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला होता की नॉर्मल डिलिव्हरी होणं आणि सिझरिन डिलिव्हरी होणं ह्याच्यामध्ये जास्ती जोखीम कशात असते, म्हणजे आपण जोखमीचा विषय बोलतोय म्हणून. नाही, जोखीम आता काय, पूर्वी सिझेरियनला धोका असायचा त्यावेळी आपल्याकडे अँटीबायोटिक्स नव्हती, किंवा मॅनेजमेंट, ICU मॅनेजमेंट किंवा ह्या गोष्टी नव्हत्या, त्यावेळी सिझेरियनमध्ये धोका जास्त असायचा, त्यामुळे लोक सिझर टाळायचा प्रयत्न करायचे. परंतु सध्या सिझेरियन ही नॉर्मल डिलिव्हरी सारखंच जवळजवळ धरलं जातं. काही वेळा उशिरा, म्हणजे खूप प्रोट्रॅक्टेड असं म्हणजे कोर्स होण्यापेक्षा सिझेरियन करणं केव्हाही जास्त सुटेबल. एक गोष्ट आपण इथं विसरतोय की हे ऑप्शन म्हणून वापरतो आम्ही डिलिव्हरी. जे तुम्ही विचारलं की नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जास्त जोखीम आहे का सीझरमध्ये, आता उदाहरण म्हणून सांगतो मी. मूल पायाळू आहे, त्या मुलाचं पायाळ जर नॉर्मल डिलिव्हरी करायला गेला तर मुलाला खूप मोठा धोका आहे. सीझर हे सगळ्यात सुरक्षित ऑप्शन. ओके, म्हणजे परिस्थितीनुसार तुम्ही तो निर्णय घेता. आपण असं म्हणता येत नाही सरसकट त्याला कुठला नियम लावता येणार नाही. म्हणजे जोखीम सीझर मध्ये जास्त आहे असं नाही. जर पेशंटला हार्ट डिसीज आहे, हार्ट पेशंटचं खूप नाजूक आहे, अशा अवस्थेत ऑपरेशन थिएटरमध्ये 1 तासाच्या सीझरच्या काळापुरतं ते सांभाळणं आम्हाला जास्त सोपं आहे. 10 तास त्या पेशंटला कळा येऊ देणं, स्ट्रेसफुल एक्झरसाइज होणं हा जास्त धोका आहे. म्हणजे त्या पेशंटच्या दृष्टीनं नॉर्मलचा प्रयत्न करणे हे जास्त जोखमीचं आहे, सीझर कमी जोखमीचं आहे. आणि ऑब्व्हियसली हल्ली जे आणखीन घडतंय, खूप कमी बाळंतपणं असतात. फर्स्ट टाइम सीझर झालं तर ज्या मुलीचं सीझर झालंय त्या मुलीच्या सेकंड प्रेग्नन्सीमध्ये मी म्हणेन आणि खूप वेळ वाढ बघणे हे पेशंटच्या दृष्टीनं जास्त जोखमीचं. बरोबर. त्यापेक्षा पहिलं सीझर असेल दुसरंही सीझर करणं जास्ती सोपं. अच्छा. डॉक्टर शिल्पा जोशी मॅडम, मी तुमच्याकडे येतो. मी कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये आलो की एक शब्द कानावर पडतो, तो म्हणजे ऑब्स्टॅटिक इमर्जन्सी. म्हणजे काय नेमकं? ऑब्स्टेटिक इमर्जन्सी म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये
प्रेग्नन्सीच्या पूर्ण कालखंडामध्ये आणि त्याच्यानंतरचा 1.5 महिना म्हणजे 42 दिवस डिलिव्हरी मूल नंतर झाल्यानंतर सुद्धा 1.5 हा. महिना. अच्छा. त्यामध्ये त्या काळामध्ये जर त्या प्रेग्नंट स्त्रीला तर प्रेग्नन्सीमुळं जर काही जीवाला धोका निर्माण होत असेल, प्रेग्नन्सीच्या कंडिशनमुळं तिला आणि तिच्या बाळाला धोका जर काही निर्माण होत असेल प्रेग्नन्सीमुळं, तर त्याला आपण ऑब्स्टेट्रिक इमर्जन्सी म्हणतो. मग ती पहिल्या तिमाहीमध्ये सुद्धा ती होऊ शकते किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या, किंवा डिलिव्हरी झाल्यावर सुद्धा अतिरक्तस्राव होतो, डिलिव्हरी पूर्ण अनइव्हेंटफुल होते आणि त्याच्यानंतर रक्तस्राव सुरू होतो, ती सुद्धा ऑब्स्टेट्रिक इमर्जन्सी महत्वाची असते. तर ह्या ज्यामुळे तिला जीवाला धोका आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित मॅनेजमेंट करण्याची गरज असते, तो धोका त्याच्यातून तिचा जीव वाचवण्याची गरज असते, अशी इमर्जन्सी जर तिला झाली प्रेग्नन्सीमुळे तर त्याला आपण ऑब्स्टेट्रिक इमर्जन्सी म्हणतो. तुम्ही आता बोलताना 9 महिन्याचे 3 भाग केलेत. हा. 3 महिन्याचा पहिला भाग, नंतर दुसऱ्या 3 महिन्याचा दुसरा भाग आणि मग 3 महिन्याचा तिसरा भाग. या 3 क्वार्टर्स मध्ये सगळ्यात जास्ती जोखीम असलेला असा कुठला एखादा 3 महिन्याचा कालावधी असतो का? तसं नाही सांगता येत. पहिल्या तिमाहीमध्ये जर गर्भाशयात न राहता जर ट्यूब मध्ये राहिला असेल तर ती सुद्धा जास्त म्हणजे सिरियस कंडिशन होऊ शकते, कारण त्यामध्ये ट्यूब रप्चर होऊन पोटामध्ये पूर्ण 1.5-2 लिटरचं ब्लड साठवू शकतं आणि अतिरक्तस्राव पोटात होऊन त्याचं बीपी कमी होऊ शकतं आणि त्यातला इमर्जन्सी मग तिचं ऑपरेशन करायची गरज लागू शकते. म्हणजे पहिल्या तिमाहीत अगदी 1.5 महिना काही वेळा पेशंटला माहितीही नसतं की ती प्रेग्नंट आहे, तर त्यावेळी त्या कंडिशनमध्ये सुद्धा तिला जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मग दुसऱ्या तिमाहीत पण अशा प्रकारचे धोके होऊ शकतात, ॲबॉर्शन होऊ शकतं, धोका होऊ शकतो, किंवा तिसऱ्या तिमाहीत तर जास्त प्रकारचे जोखीम होऊ शकतात, जसं की वार जी गर्भाला रक्तपुरवठा करणारी वार असते ती जर लवकर सुटली, म्हणजे बाळ बाहेर आल्यानंतर ती वार सुटायला पाहिजे, तर ती आधीच जर सुटली तर त्याचा रक्तस्राव होतो, मग बाळाला आणि आईला धोका होऊ शकतो. किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर पिशवी आकुंचन होऊन व्यवस्थित जागच्या जागी यायला पाहिजे, तसं जर नाही झालं तरी अतिरक्तस्राव सुरू होतो आणि त्याच्यामुळे पण धोका. काही वेळा बीपी वाढतं गरोदरपणात आणि त्याच्यामुळं तिला झटके येतात, फिट्स येतात आणि त्याच्यामुळं त्याच्यात इमर्जन्सी होऊ शकते. म्हणजे तिन्ही तिमाहीमध्ये तुम्ही हा आता जो धोका शब्द आहे. वापरला, विचारलं ऑब्स्टेटिक इमर्जन्सी, मी एक थोडंसं बाजूला. ऑब्स्टेटिक्स म्हणजे प्रसूतीशास्त्र, ओके. त्यातील इमर्जन्सीज म्हणजे, आणि ऑब्स्टेटिक्स मध्ये शब्द म्हणायला थोडासा अवघड आहे, लक्षात ठेवायला सोपा करण्यासाठी मी सांगतो की बाळंतपण हे स्त्रीच्या दृष्टीने, बाळाच्या दृष्टीने ऑब्स्टॅकल असतं. नाही, म्हणजे बाळंतपण म्हणजे दुसरा जन्म स्त्रीचा असं म्हणतात. तेच मी म्हणून तो शब्द समजावून सांगतोय की ऑब्स्टॅकल आहे, ते ऑब्स्टॅकल काढून टाकायच्या ट्रिक्स म्हणजे ऑब्स्टेट्रिक्स. कोणतेही अडथळे येऊ नयेत याच्यासाठी केलेले प्रयत्न. पण काय नाही, म्हणजे खरं तर कोणत्याही जीवाची निर्मिती आणि त्याचा जन्म ही परमेश्वराने केलेली सगळ्यात मोठी निर्मिती आहे आणि हे डॉक्टर लोक अशा निर्मितीच्या वेळेला त्या स्त्रीला, मातेला आणि अर्भकाला कोणताही धोका पोचू नये याच्यासाठी प्रयत्नशील असतात. मला अनेक तिवले सर तुम्हाला विचारायचं आहे की प्रसूतीपूर्व काळजी घेणं आवश्यक असतं, पण म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? प्रसूतीपूर्व, आता मगाशी आपण बोललो की हे जे जोखमीच्या कंडिशन्स डेव्हलप होतात ते आपल्याला आधी आपण डायग्नोज करू शकतो. पण समजा ते डायग्नोज एखाद्या वेळी राहिलं तर काय करायचं? उशीर झाला तर मग जेव्हा पहिल्यांदा येईल पेशंट तिथूनच आपण सुरुवात करू शकतो. पण पेशंटना अशी विनंती आहे की ही ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्ही डॉक्टरना म्हणजे कॉन्टॅक्ट करा. कारण कसं आहे, पूर्वी कशी पद्धत होती की 3-4 महिने होई तोपर्यंत पेशंट डॉक्टरकडे जायचेच नाहीत. परंतु सध्या जे वैद्यकशास्त्र डेव्हलप झाले त्याप्रमाणे ह्या ज्या जोखमीच्या गोष्टी आहेत गरोदरपणात घडणाऱ्या, ह्या आपण पहिल्या 3-4 महिन्यामध्ये डायग्नोज करू शकतो, किंवा त्याची भविष्य म्हणता येत नाही आपल्याला, परंतु पूर्वकल्पना आपल्याला येऊ शकते की अशा ह्या केसेसमध्ये ही गोष्टी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण पिरॅमिड जो केअरचा पूर्वी होता की सुरुवातीच्या पहिल्या 3-4 मध्ये व्हिजिट्स कमी असायच्या, नंतर व्हिजिट्स फ्रिक्वेंटली व्हायच्या, त्याच्यापेक्षा आता उलट झालेला आहे, इन्व्हर्ट झालेला आहे तो पिरॅमिड, की पहिल्या 3 ते 5 महिन्यामध्ये जास्तीत जास्त व्हिजिट्स झाल्या पाहिजेत. का की त्यासाठी ज्या काही टेस्ट आहेत, डबल मार्कर टेस्ट आहेत, म्हणजे फिटल मेडिसिन म्हणतो आपण त्याला, डबल मार्कर टेस्ट, नंतर NT स्कॅन, म्हणजे ह्या बाळामध्ये पुढे काही प्रॉब्लेम येऊ शकतात का हे आपण आधी डायग्नोज करू शकतो. बरं, ओके, आलं लक्षात. आणि किंवा आता एखाद्या स्त्रीमध्ये जर ब्लड प्रेशर वाढणार असेल नंतर, ते काही प्रमाणामध्ये त्याचं डायग्नोसिस पहिल्या 3 महिन्यामध्ये सुद्धा घडू शकतं, कारण ते रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत
त्या रक्तवाहिन्यांमध्ये पल्सॅटिलिटी म्हणतो आपण त्याला, म्हणजे रक्त पुरवठा जो आहे त्याला डॉपलर म्हणतो आपण. रक्तवाहिन्यांचा डॉपलर टेस्ट केली तर त्यामध्ये पुढे होणाऱ्या ब्लड प्रेशरच्या आजाराचे काही प्रमाणामध्ये आपल्याला निदान होऊ शकतं किंवा पण म्हणजे मग या पेशंटमध्ये आपल्याला जास्त केअरफुली मॉनिटर करणं गरजेचं सोप्या आहे. शब्दात सांगायचं तर आपण त्याला स्टीच इन टाइम सेव्ह 9 म्हणतो ना आपण. हम्म. तसं आहे, आधी काळजी घेतली तर पुढे आम्हाला 9 टाके Relax. घालायला लागणार नाही. नाही पण मला सांगा की प्रेग्नन्सीच्या काळामध्ये सोनोग्राफी, त्यानंतर तुम्ही आता म्हटलं त्यानुसार स्कॅन आणि वेळप्रसंगी डॉपलर, अशा सगळ्या टेस्ट कराव्या लागतात. अजून लागलं तर अजूनही करायची आवश्यकता, ज्याप्रमाणे तंत्रज्ञान विकसित होईल काही अजून टेस्ट लागतील. या सगळ्या मागचा उद्देश एकच, बाळ बाळ आणि बाळंतीण बाळंतीण सुखरूप दोघेही सुरक्षित आणि सुखरूप राहावे. पण या सगळ्या टेस्ट ॲस्ट्रा आधारमध्ये होतात का? होतात म्हणजे अंडर वन रूफ या सगळ्या टेस्ट सगळ्या टेस्ट होतात. जोखीम निर्माण होण्यापूर्वीच आपण त्याचं निदान केलं बरोबर. तर आपल्याला कंट्रोल कंडिशन्समध्ये ती पेशंट मॅनेज करणं जास्त सोपं जातं. मला एक क्युरियासिटीचा प्रश्न आहे. एखादा गर्भ पोटात तयार झाल्यानंतर कोणत्या क्षणी त्याच्यामध्ये हृदयाची धडधड सुरू होते, त्याच्यात जीव आला असं आपण जे म्हणतो, ते साधारण कधी होतं? ज्या क्षणी स्पर्म म्हणजे शुक्रजंतू आणि ओव्हम म्हणजे स्त्री बीज एकत्र येतात त्या क्षणी जीवाला. नाही, पण त्यावेळेला तो गर्भ तयार जे झाला. तुम्हाला सायंटिफिक दृष्ट्या जर म्हटला तर त्या क्षणी जीव तयार झाला. बरोबर. तो आपल्याला समजतो केव्हा हा, हे म्हणजे त्याचे समजायला heartbeats लागायला लागले. मग साधारणपणे 7व्या किंवा 8व्या आठवड्यात बर आधीच्या पाळीच्या तारखेपासून 8वा आठवडा जेव्हा संपतो त्या सुमारास आपल्याला बाळाच्या हार्टबीट दिसू शकतात. बर. आणि ज्या वेळेला गर्भाच्या पिशवीत वाढणाऱ्या बाळाच्या अशा हार्टबीट दिसतात त्यावेळेला आम्ही डॉक्टर म्हणून एक 80% सुस्कारा सोडतो की आता सगळं ठीक आहे, खूप मोठ्या अडचणीतनं पुढे गेलोय आपण. पण समजा एखाद्या वेळी दुर्दैवानं त्या बाळाच्या हार्टबीट्स निर्मितीला थोडासा विलंब झाला, उशीर झाला, तर काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात? नाही, असं काही विलंब वगैरे होत नाही. हे एका गणिताप्रमाणेच चालतं. बरं. जेव्हा विलंब होतो त्यावेळेला डेट्स मोजण्यात चूक झालेली असते. अच्छा, ओके ओके ओके. मला पुढचा नवीन पद्धती ज्या आल्या, ट्रान्सव्हॅजानल सोनोग्राफी वगैरे जी असते, ट्रान्सव्हॅजानल म्हणजे आतल्या मार्गाने सोनोग्राफी केली, यामध्ये बाळाचे ठोके 5व्या 6व्या आठवड्यामध्ये सुद्धा दिसू शकतात. बर. नवीन गेल्या काही वर्षामध्ये ज्या स्त्रिया गर्भवती असतात त्यांच्यामध्ये मधुमेह वाढण्याचं प्रमाण दिसते. हो, काय कारण? लाईफस्टाईल आहे की हे नॅचरल आहे? नॅचरल असं मी काही म्हणणार नाही, पण लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळं हे असू शकतं. कारण बरं. हा शेवटी मधुमेह हा एक मेटाबॉलिक सिंड्रोम आहे. मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे शरीराचे चयापचय क्रिया जी असते किंवा इन्शुलिन आणि त्याच्या साठी वाढलेला रेजिस्टन्स, इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणतो आपण. हा इन्शुलिन रेजिस्टन्स वाढण्याचे अनेक कारणं आहेत. नवीन ह्याच्यामध्ये लाईफस्टाईल बदलल्यामुळं ही शक्यता जास्त येते. कारण खाण्याच्या ज्या सवयी आहेत, म्हणजे जास्त करून पिझ्झा बर्गर संस्कृती आपण सध्या जी म्हणतो, काही कॉल सेंटर्स असतात किंवा काय, आता घरून काही वेळा सकाळी लवकर निघावं लागतं, डबा केला जात नाही. मग तिथे लंच ब्रेकमध्ये कुठे शेजारून स्विगी फोन केला की पिझ्झा आला, बर्गर आलं. पण ह्या डाएटमुळं, जे संतुलित आहार नसल्यामुळं हे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स निर्माण होतात, इन्शुलिन रेजिस्टन्स निर्माण होतो त्या स्त्रीच्या, आणि त्यामुळे मग मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. पण मग तो मधुमेह हा फक्त गर्भारपणाच्या काळापुरता असतो की त्यानंतर तो आयुष्यभर लागण्याची शक्यता असते? आयुष्यभर लागणं. फक्त काय, गर्भारपण ही एक टेस्ट आहे. आपण जशी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करतो ओके, एखाद्या म्हणजे कुठल्याही पेशंटमध्ये, तर गर्भारपण ही एक टेस्ट आहे. ही गर्भारपण ही ग्लुकोज टॉलरन्सची एक प्रकारची टेस्ट आहे की त्यामध्ये हे ज्यांना पुढे होणार आहे डायबिटीस, ते गर्भावस्थेमध्ये त्यांना डायबिटीस गर्भावस्थेत दिसू शकतो. म्हणजे एक प्रकारे ट्रेलर आहे. एक प्रकारे ट्रेलर आहे. पण डिलिव्हरी झाल्यानंतर आणि जास्त करून जेव्हा फॅमिलीमध्ये हिस्ट्री असते अशा पेशंट्समध्ये ते जास्त प्रमाणात आढळतं. आणि ही टेस्ट झाल्यानंतर काही वेळा डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांचे शुगर लेवल्स नॉर्मल येतात. पण ॲट द लेटर एजेस दे आर मोर लाईकली टू गेट डायबिटीस. अच्छा, असं म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे गर्भवती असताना जर डायबिटीस झाला तर अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. सावधगिरी तुम्हाला पुढे होण्याची शक्यता आहे, एस्पेशली वेन देर इज फॅमिली हिस्ट्री. अच्छा. दामले सर, आणि एक कॉमनली प्रॉब्लेम असतो तो म्हणजे पाय सुजणे. त्याचा आणखीन मधुमेहाचा काही संबंध असतो? नाही,
मग मग हातपाय सुचतात बऱ्याचदा, शरीर सुचतं, असं का होतं? काही वेळेला ब्लड प्रेशरनं गरोदरपणात होतं. बरं. ब्लड प्रेशर वाढलं तर बरं. आता हे समजाय करता किंवा आपण यात पुढे जाताना एक मिनिट, कोणत्याही समाजाची आरोग्य व्यवस्थानं बाळंतपण, गरोदरपण हे समाज जर पुढे जायचा असेल तर कंपल्सरी टाळू शकत नाही आपण. बरोबर. त्या न टाळू शकता येणाऱ्या गोष्टीमध्ये बाळांचे किंवा आयांचे मृत्यू किती होतात यावरती त्या समाजाची आरोग्य व्यवस्था किती प्रगत आहे हे ठरलं जातं. कारण हे तसं म्हटलं तर न टाळता येणारे मृत्यू, बाळंतपण टाळू शकतो का, गरोदर पण टाळू शकतो का? नाही. आम्ही हे जे म्हणजे टाळता येतं, पण त्याच्यासाठी पुन्हा वेगळ्या कंडिशन्स वेगळे. बाळंतपण आणि गरोदर पण टाळता येत नाही, मृत्यू टाळले पाहिजेत. अच्छा. आम्ही ज्या काळात, म्हणून या इमर्जन्सीचा उल्लेख होताना की आपण डिस्कशन करताना आम्ही ज्या काळात 30 वर्षापूर्वी प्रॅक्टिस सुरू केली त्या काळात हे मृत्यूदर साधारणपणे 1,00,000 बाळंतपणांमागं मोजले जातात. बर. भारतामध्ये हे त्या काळामध्ये काहीशे म्हणजे 800 ते 1000 माता चा मृत्यू व्हायचा. अच्छा. 1,00,000पैकी 1000 म्हणजे 1% मुली बाळंतपणात मरायच्या थेट. तिथनं पासून आपण आज प्रगती केली, डबल डिजिट्स मध्ये आलो, पण 30 पर्यंत. पण दामले सर, तुम्ही जे म्हणताय हे शहरी भागापुरतं आहे की मेळघाटासारख्या कुपोषित भागामध्ये पण हीच आकडेवारी आहे? अशी असणार कशी? कारण अजूनही भारतासारख्या, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये सुद्धा कुपोषणाचा प्रश्न आहे. देशात, परदेशात, आपल्या साऊथ आफ्रिकेच्या अनेक देशांमध्ये कुपोषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. आणि मला असं वाटतं की जोशी मॅडम, मी तुम्हाला नंतर विचारणारच होतो की म्हणजे गर्भारपणाच्या काळामध्ये मातेचं अन्न हे काय असलं पाहिजे. कारण कुपोषणाचा सगळ्यात मुद्दा हा त्या 9 महिन्याच्या गर्भारपणाच्या काळापासूनच सुरू होतो ना, का जन्मानंतरच मूल कुपोषित झालं असं आपण म्हणतो? काय नेमकं आहे कुपोषणाची व्याख्या, काय आहे? कुपोषण मातेचं म्हणताय तुम्ही? मातेचं असेल किंवा अर्भकाचं असेल. कुपोषण म्हणण्यापेक्षा जरी आपल्याला सगळ्या सुविधा मिळत असतील तरी सुद्धा जे न्यूट्रिएंट हेल्दी डाएट घ्यायला पाहिजे तेच लोक घेत नाहीयेत. म्हणजे सरांनी सांगितलं तसं तुम्ही Fast सगळे foodचा अतिरेक. फास्ट फूड सगळे जर तुमचं फूड जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट जर असतील त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे काय होणार, बाळाच्या आणि आईच्या जीवाला त्याच्यामुळे धोका होऊ शकतो, की जसं गरोदरपणाचा डायबिटीस होऊ शकतो किंवा जे पाहिजे ते न्यूट्रिएंट्स मिळत नाही त्याच्यामुळं ॲनिमिया होऊ शकतो. चहा, कॉफी आणि ह्याचं सेवन जास्त केल्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी राहतं. अशा प्रकारे कुपोषण म्हणण्यापेक्षा तुम्ही वेगळ्या प्रकारचा आहारामध्ये पौष्टिक संतुलित आहार संतुलित आहार जास्त गोष्टीचा आवश्यक. खरं सांगायचं तर आहारापेक्षा ना इमर्जन्सी या ऑब्स्टेटिक इमर्जन्सी या 2 प्रकारात मोडतात मुख्य. मी सुरुवातीला सांगितलं तसं काही स्पेसिफिक आजार असतील ज्यामध्ये गरोदरपण ही स्ट्रेस आहे आणखी नाही, म्हणजे एकच किडनी आहे त्या माणसाला आणि जर त्या मुलीला जर गरोदरपण असेल तर त्या किडनीवर आणखी बोजा, ही जोखमीची प्रसूती. म्हणजे अशा मेडिकल कंडिशन्स मध्ये प्रसूती सुरक्षित करणे आणि इमर्जन्सी टाळणे ही एक गोष्ट. आणि नंबर 2, गरोदरपणामध्ये येणाऱ्या काही तात्कालिक गोष्टी, म्हणजे असं की पाळीव मूल असेल, मूल आडवा असेल, 2 मुलं असतील किंवा मुलाचा आकार मोठा असेल खूप, किंवा बाळंतपणाच्या वेळेला खूप जास्त रक्तस्राव झाला असेल, तर या 2 गोष्टींमुळं आम्हाला या इमर्जन्सीजना जास्त फेस करावं लागतं, जोखीम वाढते आणि आम्ही या इमर्जन्सीज कडे जास्त बघतो. आतापर्यंत गेल्या 30 वर्षाच्या तुमच्या अनुभवामध्ये सर्वात जोखमीची अशी कुठली एखादी केस आठवतीये का? हे तर नेहमीच चालू असतं खरं सांगायचं. खरं तर प्रत्येक केस ही एक प्रकारे जोखीम असतेच, पण तरी त्यातल्या त्यात तुम्हाला असं कुठलं आठवतं का? आणि ॲस्ट्रा आधारमध्ये अशा जोखमीच्या वेळी त्याच्यावरती उपचार करण्यासाठी कोणती यंत्रणा अवेलेबल आहे? दोघांनाही मी हा प्रश्न विचारतो. एक उदाहरण म्हणून मी सांगेन, तुम्ही उदाहरणच विचारलं नेहमी. एक बाळंतपणात होणारा रक्तस्राव ही खूप धोकादायक गोष्ट. पण तो कशामुळे होतो? का जर वार निसटल्यानंतर वारेमधून बाळाला मिनिटाला जवळजवळ
800 ते 1000 cc पर्यंत रक्तपुरवठा चालू असतो. बर म्हणजे एकूण रक्ताभिसरणामध्ये बर. बाळाच्या उदरभरणासाठी. मग हे पूर्ण थांबायला पाहिजे, ती वार नीट मोकळी व्हायला पाहिजे, पिशवी आकुंचन होऊन त्या रक्तवाहिन्या बंद व्हायला पाहिजेत. हे होत नाहीत. आणि हा जर लोंढा लागला, लोंढाच हाच शब्द मी वापरतो, हा जर लागला तर त्या मुली धडाधड रक्तस्राव होतो आणि सिरियस होतात. तर एक मुलगी मला आठवते, उदाहरण म्हणून सांगतो, की बाळणपण नॉर्मल डिलिव्हरी झाली ती, पण त्या त्या मुलीचा रक्तस्राव थांबला नाही, खूप सिरियस झाली. डॉक्टर तिला म्हटला मी ॲस्टर आधारला घेऊन येतो. त्या डॉक्टरनी मला फोन करून सांगितलं की ब्लिडिंग खूप होतंय, डॉक्टर तुम्ही येऊन कॅज्युअलिटीत थांबा. आणि मी ताबडतोब यायला लागलोय, मी स्वतः पेशंट बरोबर येतोय. ब्लिडिंग इतकं जास्त होतं की पुन्हा एक 15 मिनिटांनी डॉक्टरचा मला फोन आला, डॉक्टर 2 ब्लड तयार ठेवा. डॉक्टर अरे वा. मला समजावून सांगायला लागलं, डॉक्टर असं ब्लड तयार ठेवता येत नाही, पेशंट आला पाहिजे, मला पेशंटच्या ब्लडचं सॅम्पल पाहिजे, क्रॉसमॅच करणार मग ब्लड. पण तो डॉक्टर ते ब्लिडिंग बघून इतका डेस्परेट झाला होता. ती मुलगी आली त्यावेळेला ऑलमोस्ट थांबली ती सगळ्या गोष्टी. आम्ही त्यानंतर तिला कॅथलॅबमध्ये घेऊन रक्तवाहिन्या बंद केल्या. हिमोग्लोबिन रुटीनली जे 10-11 असतं ते 2 पर्यंत खाली गेलं. तर आम्ही पुढच्या 10 तासात 8 ते 10 तिला ब्लड ट्रान्सफ्युजन दिली. कॅथलॅबमध्ये हे थांबवलं रक्तस्राव जो होता तो, आणि ती मुलगी वाचू शकली. ही इमर्जन्सी. आणि ह्याच्यामध्ये आपण पहिल्या तासात काय करतो ह्याच्यावरच सगळं अवलंबून असतं. पण म्हणजे मग इथं पण गोल्डन आवर असतो का? हो नक्कीच. नक्कीच. खूपच. सगळ्याच गोष्टी मेडिकलमध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये असतं गोल्डन आवर. अच्छा. नाही पण अशा जोखमीच्या केसेसवरती उपचार करण्यासाठी ॲस्ट्रा आधार मध्ये कोणकोणत्या फॅसिलिटीज आहेत? आता ह्या हाय रिस्क प्रेग्नन्सी आपण जोखमीची प्रसूती जी म्हणतो त्यासाठी मुख्य काय काय लागतं. एक म्हणजे आपला जो ऑब्स्टेटिक्सचा विभाग आहे, म्हणजे प्रसूती विभाग आहे, तो सुसज्ज लागतो. ही डिलिव्हरी किंवा तिथल्या नर्सेस या सगळ्या ट्रेंड लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना जर मेडिकल इमर्जन्सी असेल, हार्ट स्पेशालिटी आहे किंवा लिव्हर आहे किंवा किडनी आहे, तर ह्याच्यासाठी सुसज्ज ICU विभागसुद्धा लागू शकतो. त्यानंतर ICU विभाग आहे, त्यासाठी तो सांभाळणारी काही फिजिशियन मंडळी असतात, म्हणजे हे आजार योग्य रीतीने हँडल करू शकतील असे कन्सल्टंट्स, त्या अवेलेबिलिटी लागते. दुसरी गोष्ट म्हणजे अशा हे ब्लड प्रेशर वाढणे किंवा डायबिटीस आपण म्हणतो, गरोदरपणात होणे, ह्याच्यामध्ये काही वेळा आपल्याला प्रसूती लवकर करावी लागते. अच्छा. म्हणजे पूर्ण दिवसभर तोपर्यंत थांबता येत येत नाही. नाही. मग अशा वेळी जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ते बाळ कमी दिवसाचं असतं, त्या प्रिमॅच्युअर म्हणतो आपण त्याला. तर ह्या प्रिमॅच्युअर बाळांची निगा घेण्यासाठी योग्य प्रकारचा NICU म्हणतो आपण, म्हणजे निओनेटल इंटेन्सिव्ह केअर, म्हणजे नवजात अर्भकांचं ICU असं म्हणायला हरकत नाही. तो भाग सुसज्ज असायला लागतो. तो भाग हँडल करणारे कन्सल्टंट लागतात. ह्या सगळ्या. पण सरांनी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे जे डिलिव्हरी नंतर रक्तस्राव होतो त्यासाठी त्या रक्तवाहिन्या ब्लॉक कराव्या लागतात कॅथलॅबमध्ये. तरी कॅथलॅबची सुविधा, त्या कॅथलॅबमध्ये रक्तवाहिन्या ब्लॉक करण्यासाठी जे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट लागतो तो आमच्या इथं आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या, म्हणजे हे म्हणजे टीम वर्क आहे, हे एक माणूस कोणता हँडल करू शकत नाही. तर अशा प्रकारची सर्व टीम ही ॲस्ट्रा आधारमध्ये सुसज्ज आहे. सर्व प्रकारच्या सुविधा आहेत, डायग्नोस्टिक फॅसिलिटी ॲज वेल ॲज थेरॅप्युटिक फॅसिलिटीज, त्याचे ड्रग्स, हे सगळं अवेलेबल आहे. जोशी मॅडम, आता बोलताना सर जे म्हणत होते की अनेक महिलांमध्ये ॲनिमिक कंडिशन असते, म्हणजे त्यांचं हिमोग्लोबिन मूलतःच कमी असतं. अनेक ठिकाणी हा प्रॉब्लेम येतो. म्हणजे जर आता ब्लड डोनेशन कॅम्प सुरू झाले तर तिथं जर एखादी महिला गेल्यानंतर पहिल्यांदा तिचं आधी हल्ली हिमोग्लोबिन चेक करतात, आणि हिमोग्लोबिन प्रॉपर नाही आहे म्हणून मग ते ब्लड डोनेट करू शकत नाही. अशा पद्धतीनं महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी येण्याची कारणं काय, आणि हिमोग्लोबिन चांगलं रक्तातलं ठेवायचं असेल तर काय केलं पाहिजे? हिमोग्लोबिनचं कारण म्हणजे त्यांच्या न्यूट्रिशन, म्हणजे आयर्न डिफिशियन्सी म्हणतो आम्ही, लोहाची कमतरता. खाण्यामधून जेवढं लोहाचं प्रमाण पाहिजे त्यांच्या आहारामधून तेवढं ते प्रमाण जात नाही. आणि दुसरं म्हणजे लोह ॲब्सॉर्प्शन त्याचं चांगलं होण्यासाठी आयर्नचं जे घटक लागतात ते त्यांना व्यवस्थित, त्यांचा आहार तेवढा नसतो. म्हणजे सायट्रसयुक्त फळं त्यांनी खायला पाहिजेत, फळं खायला पाहिजे.
म्हणजे ऑरेंज आणि संत्री, लिंबू यांचं सेवन करायला पाहिजे. लोहाचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि जे घटक लागतात रक्तात म्हणजे हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी त्याच्यामध्ये विटॅमिन्स लागतात. विटॅमिन डी आणि B12 वगैरे ते विटॅमिनची सगळी कमतरता त्यांच्यामध्ये होते. त्याच्यामुळं लोहाचं प्रमाण कमी होतं. आणि अशी लोहाचं प्रमाण कमी असणारी स्त्री जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये तिला प्रेग्नन्सी होते तेव्हा प्रेग्नन्सीचा फिजिओलॉजिकल ॲनिमिया होतो. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये रक्ताचं प्रमाण अजूनच कमी होतं. बर अजूनच प्रत्येकाचंच कमी होतो. बर. तर त्यामुळं तिला तो रक्तस्राव जर झाला अशा कंडिशनमध्ये तिला जर इमर्जन्सी आली तर तिला तो रक्तस्राव सुद्धा तिच्यासाठी तो भयंकर ठरू शकतो. अच्छा. दामले सर, डिलिव्हरी नंतर किती काळ ॲव्हरेज काळजी घेतली पाहिजे? एखाद्या स्त्रीची डिलिव्हरी झाली, अर्भकाचा जन्म झाला की त्याच्यानंतर सुद्धा जोखीम येऊ शकते, असा काही कालावधी असतो का? 40 दिवस, 60 दिवस, 90 दिवस? पोस्टपार्टम पिरियड आम्ही 40 दिवसाचा म्हणतो बर. की त्या काळामध्ये काही इमर्जन्सी आल्या ज्या असतील तर त्या आपण बाळणपणाशी रिलेटेड नाहीत ना हे चेक करतो किंवा हे म्हणतो. पण असं काही स्पेसिफिक असत नाही. ओके. आम्ही आजकाल सीझर झाल्यानंतर सुद्धा सगळ्या गोष्टी अनइव्हेंटफुल असतील तर पेशंटला 3rd किंवा 4th डेला घरी पाठवू शकतो. चौथ्या दिवशी घरी पाठवता? हो, बर. सीझर झाल्यानंतर आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली तर? 3rd डेला. बर. त्यामुळे इमर्जन्सीची वेळ जेव्हा येते ना त्यावेळेला पेशंटनं वेळेवरती हॉस्पिटलला पोचणे आणि हॉस्पिटलमध्ये ती इमर्जन्सी टॅकल करायची वेळेवरती व्यवस्था किंवा यंत्रणा सगळी असणे हे 2 गोष्टी महत्वाच्या. ह्याच्याकरता आता ब्लड बँक हे सगळ्यात मोठं किंवा रक्तपुरवठा ह्याच्याकरता आपण असं म्हणतो की दर 10 किलोमीटरच्या परिसरात किमान एक ब्लड बँक पाहिजे की त्या बाळंत होणाऱ्या मुलीला रक्तस्राव जास्त झाला तर पटकन रिप्लेसमेंट मिळाली पाहिजे. रक्तस्रावामुळे मातेचा मृत्यू होणं यासारखं मानहानिकारक एखाद्या समाजाला काही नाही, कारण तो घटक टाळण्यासारखा आहे. 10 जरी तिला ब्लड ट्रान्सफ्युजन लागली तर आपण पोहोचवली पाहिजे. त्या क्षणी ती दिली, ती इमर्जन्सी आपण ओव्हरकम केली की तिचं 50 वर्षाचं आयुष्य पुढे शिल्लक आहे. त्यामुळे या इमर्जन्सी किंवा ICU बेड्स आम्ही तिघही ऑब्स्टेटिशियन आहोत. आम्ही एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काम करतो. त्या हॉस्पिटल ICU बेड्ससाठी कॉम्पिटिशन असते म्हणणार. हार्टचे पेशंट, बाकीचे पेशंट आम्हाला काही वेळेला भांडून सांगायला लागतं आमच्या पेशंटना आम्हाला ICU बेड पाहिजे म्हणजे पाहिजे. त्या मुलीच्या दृष्टीनं एक फॅमिली, बाळ आणि पुढचं 50 वर्षाचं आयुष्य आहे. कुटुंब आणि एक कुटुंबाचं पुढची पिढी हे सगळं त्याच्यावर अवलंबून असतं. खरं आहे. आणि हे सगळे पेशंट यंग असतात. हो. तुम्ही जर वेळेत त्यांची ट्रीटमेंट केली, ब्लड ब्लिडिंग होत आहे तर ते रिप्लेसमेंट केलं तर हे पेशंट लगेच रिकव्हरी होऊ शकतात, कारण बेसिकली ते यंग असतात. माझा एक बाळभूत प्रश्न आहे, एक क्युरिओसिटी म्हणून विचारतो. पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेला जोखीम जास्त असते की दुसऱ्या तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळी, असं काय असतं का? असं काय नाही, काही पहिल्या प्रेग्नन्सी नक्कीच जास्त अडचणीची. बाळंतपण नॉर्मल झाली की माझ्याकडे आली ना की माझी पण आणि तिची पण काळजी कमी झालेली आहे. तुझी 2 नॉर्मल डिलिव्हरी झालीत ना. ओके. पण पहिल्या ह्याच्यात सगळंच माहिती नसलेलं असतं. काही अडचणी येणार आहेत का नाहीत आम्हालाही माहिती नसतं. त्यामुळं फर्स्ट प्रेग्नन्सी आमच्या दृष्टीनं जास्त काळजी घेण्यासारखी असते. अनट्राईड हॉर्स आणि जर फर्स्ट प्रेग्नन्सी प्रॉब्लेमॅटिक असेल तर सेकंड प्रेग्नन्सी अजून प्रॉब्लेमॅटिक होते. पण फर्स्ट सेकंड प्रेग्नन्सी आता आजकालच्या ह्याच्यात फर्स्ट आणि सेकंड प्रेग्नन्सीज होतात. मला नाही वाटत थर्ड काही होत असेल. आणि आता तर मला वाटतं फर्स्ट प्रेग्नन्सी सेकंड पण होत नाहीये, बरीचशी कमी झाली आहे. खरं आहे. पण मला सांगा, ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा आजारांवरती अंगावर काढलं जातं किंवा त्याच्यावरती लक्ष दिले जात नाही, घरगुती उपाय केले जातात. असं काही तुमच्या शास्त्रामध्ये पण होतं का, किंवा अशा काही केसेस येतात का? अशा येतात केसेस बऱ्याच. म्हणजे काही वेळा इग्नोरन्समुळं, अशिक्षितपणामुळं बऱ्याच वेळा ह्या गोष्टी घडतात. किंवा काही काही खेडेगावामध्ये काही असे हे असतात, क्वॅक्स म्हणा आपण, की ते क्लेम करतात की आम्ही हे बरं करू, तुम्हाला मोठ्या दवाखान्यात जायची गरज नाही, हे आम्ही ते असे क्लेम करतात, हे आम्ही बरं करू. पण ह्यांच्या आहारी जर गेले तर त्यामुळे नक्की धोका उद्भवू शकतो. कारण त्यांना मग कसं होतं की ह्या अतिजोखमीच्या किंवा जोखमीच्या ज्या गरोदरपणाच्या केसेस असतात
ह्यामध्ये अर्ली डिटेक्शन त्याचं आणि अर्ली डिटेक्शन होऊन लवकर त्याची ट्रीटमेंट करणं हे गरजेचं असतं. जेव्हा खूप कॉम्प्लिकेट होऊन पेशंट येतात त्यावेळेला ऑलरेडी बऱ्याच वेळा लेट झालेला असतो. एकतर पेशंटची लिव्हर खराब झालेली असते, किडनी खराब झालेली असते किंवा बाळ आतल्यात दगावलेलं असतं. हे त्यांना बऱ्याच वेळा समजत पण नाही. त्यामुळं अशा लोकांच्या बाळ आतल्यात दगावतं त्याची कारणं काय असतात? मुख्य कारण असं म्हणजे बाळाला रक्तपुरवठा थांबतो. बर मग रक्तपुरवठा थांबतो म्हणजे वारेमधून जो रक्तपुरवठा होतो तो थांबतो. आता वारेचा रक्तपुरवठा थांबण्यामध्ये बरीच कारणं असू शकतात. म्हणजे त्याच्या ज्या मुख्य त्याला सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यामध्ये जर थ्रोम्बोसिस म्हणतो आपण त्याला, म्हणजे गुठळ्या झाल्या रक्ताच्या, तर तो रक्तपुरवठा वारेलाच कमी होतो, वारेमधून पुढे होतो. किंवा वारेमध्ये कॅल्सिफिकेशन्स होतात. म्हणजे आता ब्लड प्रेशर वाढणे किंवा मधुमेह अशा ह्या आजारांमध्ये वारेमधनं रक्तपुरवठा बाळाला कमी व्हायला लागतो. त्याला आपण प्लॅसेंटल इन्सफिशियन्सी म्हणतो. अचानक आतल्यात गर्भ दगावू शकतो. त्यामुळेच मी म्हटलं की ह्याला अर्ली डिटेक्शन करणं जास्त गरजेचं आहे. आणि अर्ली डिटेक्शन केलं की आपण केअरफुली ते मॉनिटर करू शकतो. आणि जेव्हा आपल्याला समजतं की आता इथून पुढं गरोदरपण चालू ठेवण्यामध्ये धोका आहे त्यावेळेला आपण इमिजिएट इंटरव्हेन्शन करू शकतो. आपल्या बॅलन्स्ड कंडिशन्समध्ये रात्री अपरात्री इमर्जन्सी होऊन करण्यापेक्षा हे आपण जर डायग्नोज लवकर केलं तर आपण इलेक्टिव्हली ह्या गोष्टी करू शकतो की ज्यामध्ये सर्वजण तयार आहेत. मेडिकल टीम तयार आहे, ICU टीम तयार आहे, NICU टीम तयार आहे, ब्लड बँकेतनं आपण रक्त गोळा केलेला आहे. ह्या सगळ्या आपल्या कंट्रोलमध्ये कंडिशन्स ठेवून आपण ह्या गोष्टींचे निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे अर्ली डिटेक्शनसाठी पेशंटनं आमच्याकडं लवकर येणं गरजेचं आहे. आणि त्याकरता मग अशा क्वॅक्सच्या आहारी किंवा घरगुती उपाय करण्यामध्ये वेळ घालवू नये असा माझा सगळ्यांना सल्ला आहे. शेवटच्या टप्प्याकडे निघालोय आपण या चर्चेच्या. मला एक विचारायचं आहे, अनेक चित्रपटांमध्ये एक डायलॉग असतो की सॉरी हम माँ और बच्चे दोनों को बचा नहीं सके, सिर्फ एक को ही बचा सके. तर मुळात अशा काही गुंतागुंतीचे जेव्हा विषय येतात त्यावेळेला खरोखर असं असतं का की मातेला किंवा अर्भकाला दोघांपैकी एकालाच वाचवणं शक्य आहे, असं खरोखर असतं का? हिंदी सिनेमात ठीक आहे. कसं आहे, डॉक्टर म्हणून आम्ही जेव्हा अशा इमर्जन्सीकडे बघतो, मी पेशंटना नातेवाईकांना खूप वेळा समजावून सांगितलंय, दोघंही माझे पेशंट. हो अगदी एक्झॅक्ट. मला दोघंही, तुम्ही माझ्याकडे आलायत, मला दोघांनाही पण जगवायचंय. तुम्ही यांना पेशंट म्हणता, मग काय म्हणू? पेशंटच म्हणता, हां, कारण तो रुग्ण अशा अर्थानं आपण पेशंट पण अडचण आल्यानंतर तो रुग्ण होतो. पण जर नॉर्मल डिलिव्हरी असेल नाही, पण आपण अडचणीमध्ये बोलतोय, बरोबर. तर दोघंही माझे पेशंट. पण ज्या वेळेला गरोदरपण चालू ठेवण्यामुळं आईच्या जीवाला धोका होईल त्यावेळेला माझ्या दृष्टीनं प्रायोरिटी आहे. आईच्या जीवाला धोका करून बाळ पुढे वाढवणे, आणि काही वेळेला वार उलटी असते असं तसं धरूया. म्हणजे नेहमी बाळणपणात बाळ आधी येतं मग वार येते. या उलट जर वार आधी असेल तर आणि मधनं रक्तस्राव व्हायला लागला तर हे बाळणपण आपण पुढं नेण्यामध्ये एका लेवलच्या, जर तो रक्तस्राव अचानक झाला तर बाळ कदाचित आणखीन 1 महिनाभर वाढ होईल पण आईच्या जीवाला धोका होईल. मग आम्ही काही वेळेला आधी थांबायचा निर्णय घेतो. तेव्हा दोघंही पेशंट, दोघांचाही जीव महत्वाचा, पण आईची तब्येत सांभाळून बाळाला जास्तीत जास्त आपण एका लेवलपर्यंत न्यायचा प्रयत्न करतो की ज्या क्षणी ते बाहेर घेतल्यानंतर आमचे बाळाचे डॉक्टर आणि NICUची टीम त्या बाळाला पण वाचवायला मदत करेल. जोशी मॅडम, शेवटचा प्रश्न आहे माझा. डिलिव्हरी आणि प्रेग्नन्सी या दोन्ही कालावधीमध्ये किंवा ह्या दोन्ही गोष्टी सुखरूप आणि सुरळीत पार पडण्यासाठी महिलांनी काय केलं पाहिजे? कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? मग त्या आहार असतील, विहार असेल, काही असेल, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे? गरोदर स्त्रीने जेव्हा तिला समजतं की तिच्या प्रेग्नन्सी आहे तेव्हापासून त्यासाठी तिने काही जणांचा असा समज असतो की 3 महिने पूर्ण झाल्यावरच दवाखान्यात नाव घालायचं. असं काही नाहीये. तुम्हाला जेव्हा कळतं की आपली पिरियड्स मिस झालेले आहेत तेव्हापासून ती एखाद्या चांगल्या गायनेकॉलॉजिस्टकडे जाऊन रजिस्टर होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. की तिची सगळी काळजी घ्यायला ते गायनेकॉलॉजिस्ट
त्यांचा आणि त्यांचा बॉन्ड तयार होईल पेशंटचा आणि डॉक्टरांचा, आणि त्याच्यामुळं पुढची सगळी काळजी तिथे त्या हॉस्पिटलमध्ये तिची घेतली जाईल. दैनंदिन आयुष्यात काय केलं पाहिजे? दैनंदिन तिने स्वतःच्या एकतर तिने रेग्युलर चेकअप डॉक्टरनी जे सांगितलं असेल पहिल्या तिमाहीतीला काय जे गोळ्या वगैरे दिले असेल ते सगळं तिनं घ्यायला पाहिजे, औषध घ्यायला पाहिजे, जी पथ्य पाळायला सांगितली असेल ती पाळायला पाहिजे. काय असू शकतात पथ्य? मेन कसं आपल्या आहाराकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आपल्या आहारामध्ये संतुलित आहार पाहिजे, भरपूर हिरव्या पालेभाज्या, फळावळ, ड्रायफ्रुट्स, असं संतुलित आहार तिनं घेतला पाहिजे. बाहेरचं खाणं तिने अवॉइड करायला पाहिजे. बाहेरचं खाणं, काही पेशंट अगदी 9व्या महिन्यापर्यंत सुद्धा त्यांचं बाहेर जास्त प्रमाणात त्यांचं बाहेरचं किंवा घरी बाहेरचं खाणं मागून पार्सल आणून खाल्लं जातं, ते कमी करायला पाहिजे. कारण तेवढं स्वच्छता बाहेर घेतली जात नाही. नॉनव्हेज हा कसा आहे, मांसाहार आपल्याकडे कोल्हापुरात तर आपण त्यांना प्रतिबंध करू शकत नाही, पण त्याच्यावर प्रमाण पाहिजे. कारण मांसाहारामुळे कसं होतं, कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. जर प्रेग्नन्सीमध्ये हा त्रास हॉर्मोन्सच्या मुळे अजूनच जास्त बळावतो आणि तिला कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता वारंवार होऊ शकते, आणि त्याच्यामुळं त्यासाठी वेगळी औषधं पण द्यायची गरज भासू शकते. त्यामुळे नॉनव्हेजचं प्रमाण हे तिने प्रमाणात ठेवावं, मर्यादित ठेवावं. त्याच्याऐवजी जास्त फळं आणि फायबर्स, भाज्या असं जास्त खाण्याचा सल्ला आम्ही देतो. पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवावं, पाणी भरपूर प्यायला पाहिजे. काही वेळा कसं पाणी कमी पडलं गरोदरपणामध्ये तरी सुद्धा तिला युरिन इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त असते. गरोदर स्त्रीने पाण्याचं इंटेक कमी पडायला नको, आणि रक्ताभिसरण चांगलं होण्यासाठी. इव्हन डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा एक्सरसाइज करू शकतात. हो, प्रेग्नन्सीच्या काळात. हो खरं सांगू, करायला पाहिजे. सगळ्यापेक्षा ना आजकाल करिअर आणि फॅमिली यात थोडस असंतुलन होत चाललंय. या मुलींनी आयडियल एज गरोदरपण बाळणपणासाठी 25, 26, फर्स्ट डिलिव्हरीसाठी त्यावेळेला होऊ दिलं पाहिजे. आपण आता लग्नच होतं 27-28व्या वर्षी, मग त्यानंतर मग मी डॉक्टर म्हणून सांगतोय की त्यांनी वेळेवरती फॅमिलीचा निर्णय घेतला पाहिजे, वेळेवरती प्रेग्नन्सी डिलिव्हरी पण झालं पाहिजे, ते सुद्धा पार्ट ऑफ करिअर समजलं पाहिजे. काय आहे आजकाल प्रायोरिटी कशाला हेच मुळात कळत नाहीये. म्हणजे महत्वाकांक्षा असली पाहिजे, पण ती कुठल्या लेवल पर्यंत असली पाहिजे आणि पण त्याच्यासाठी काय सॅक्रिफाईस करतोय याचा पण विचार केला पाहिजे. ते झालं. मी वैद्यकीय दृष्ट्या सांगतोय. हो बरोबर आहे, मी सामाजिक दृष्ट्या बोलतोय. TC नंतर आपण ऑब्स्टेटिक इमर्जन्सी बद्दल बोलतोय म्हणून TC नंतर फर्स्ट प्रेग्नन्सी इटसेल्फ ही जोखमीची होते. त्यामुळं ती टाळायचा प्रयत्न करायचा. एक्सरसाइज तुम्ही म्हटलात चालू शकतात, म्हणजे रेग्युलर वॉकिंग एक्सरसाइज चालतात. काही एक्सरसाइज आपल्या पोटावरती प्रेशर येतील अशा टाईपचे काही एक्सरसाइज जे आहेत ते नाहीत करायचे, पण वॉकिंग आहे किंवा योगासन आहे, डेफिनेटली योगा प्रकार काय काय असे आहेत की असं म्हणजे की डिलिव्हरी सुलभ होऊ शकते. मुळात प्रेग्नन्सी त्याचे जे जॉईंट्स आहेत ते जॉईंट्स सपल राहतात, ते फ्रीज होत नाहीत जॉईंट्स. बहुतेक वेळेला प्रेग्नन्सी काही आजार पण नाही. त्यामुळे मुलींना आम्ही मगाशी म्हटलं त्यांना रुग्ण म्हणतो का, काही अडचण नसेल तर बाळणपणाच्या दिवशीपर्यंत त्या मुलीने जॉब केला तरी चालतो, घरचं काम केलं तरी चालतं, चालली फिरली तरी चालेल, काही आमची अडचण नाही. अच्छा, जर काही तशी हिस्ट्री नसेल, त्रास नसेल तर ओके. मला वाटतं गर्भारपण आणि त्यानंतरचं बाळंतपण याच्यामध्ये नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोखीम कधी कधी निर्माण होऊ शकते आणि त्याच्यावरती कशा पद्धतीनं मात करता येते, या सगळ्याबद्दल आता ह्या तिन्ही डॉक्टरांनी आपल्याला माहिती दिली आहे. सुरुवातीला म्हटलं त्यानुसार अशी वेळ कधीच कोणावरती येऊ नये, परंतु बदलत्या काळानुसार आपण बऱ्याच गोष्टी विसरत चाललेलो आहे, कानाडोळा करत चाललेलो आहे. अशा वेळेला थोडंसं जागं करण्याचा हा प्रयत्न आहे, अवेअरनेस वाढावा म्हणून हा प्रोग्राम करतोय आम्ही. आणि आज ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील हे 3 डॉक्टर आले आणि त्यांनी या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन केलं, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. थँक्यू. पुढच्या आठवड्यात आणखीन एका विषयावरती तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आपण भेटणार आहोत. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत इमर्जन्सी आवर या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.